समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी संदर्भित केलेल्या कोपरगाव मतदारसंघातील 70 दिव्यांग विद्यार्थ्यांसह पालकांना विविध कागदपत्र काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे जाण्यासाठी आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांच्या सहकार्यातून देण्यात आलेल्या वाहनांना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले। यावेळी डॉक्टर जितेंद्र रणदिवे, डॉक्टर सपनाताई भंडारी, माजी नगरसेवक रमेश गवळी, फकीर मामू कुरेशी, जनार्दन कदम, राजेंद्र वागसोरे, सुनील शिलेदार, तुषार गलांडे, इम्तियाजभाई अत्तार, सोमनाथ आढाव, संतोष शेलार, मनोज नरोडे, अमित आगलावे, सुनील फंड, वैभव कानडे, दादा नाईकवाडे, विजय त्रिभुवन, शुभम काळे, मुकुंद भुतडा, अर्जुन मरसाळे, राजेंद्र उशिरे, राजेंद्र पाखरे सर, कांतीलाल गुरसळ सर, सचिन मस्के सर, राणीताई रोडे, सुवर्णाताई मगर मॅडम आदींसह दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते। SG न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। नमस्कार, मी बोधडे येथील रामेश्वर मंचरे असे सांगतो की माननीय आमदार साहेब आशुतोष दादा काळे यांनी दिव्यांग शिबिरासाठी 2 बसेस उपलब्ध करून दिल्या आणि आपल्या ग्रामीण भागातील जे सर्व मुलं आहे यांच्यासाठी त्यांनी नगरच्या हॉस्पिटलला जाण्यास सांगितले। सुविधा ओमकार तो थोडा म्हणजे शाळेत थोडं डोकं कमी चालतं। बाकी पंचायत समितीकडून फोन आला म्हणून आम्ही चाललो। अशोक दादाने 2 गाड्या झालेल्या आहे लहान मुलांसाठी। हे गाड्या याला नगरला चालल्या। माझ्या नातीसाठी काल हे त्यांनी अशोक दादांनी जेवण नाश्ता दिलेला आहे। प्रमाणपत्र काढण्यासाठी मी चालले। प्रमाणपत्र काढायचं पंचायत समिती पाखरे सरांचा नाची तिला कान नाही हे नाही नगरला चालले। आज माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांना या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात येतं, परंतु आज खऱ्या अर्थानं जे शालेय विद्यार्थी या स्कीम पासून वंचित राहिले होते, ग्रामीण भागातील असेल शहरातील असेल, त्या दिव्यांग विद्यार्थ्यांची या ठिकाणी दखल घेऊन माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांनी आज ज्या कोपरगाव तालुक्यातील शहरातील शालेय विद्यार्थी आहेत, दिव्यांग विद्यार्थी आहेत, जे शासनाच्या या फॅसिलिटी पासून वंचित राहत होते, त्यांच्यासाठी या ठिकाणी आज माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आज 2 बस या ठिकाणी रवाना होत आहे। या पुढील कालखंडामध्ये सुद्धा माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांनी संकल्प केलेला आहे की कोपरगाव शहरातील तालुक्यातील जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांची या ठिकाणी मागणी असेल त्यांना त्या भागातून कनेक्ट करून त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचे सर्टिफिकेट काढण्यासाठी पाठवण्यात येणार आहे। शासनाच्या ज्या काही फॅसिलिटी आहेत त्यापासून कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी वंचित राहणार नाही, यासाठी माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांनी तातडीने या ठिकाणी दखल घेऊन आज या 2 कोपरगाव शहरातून या ठिकाणी 2 बस या ठिकाणी दाखल होत आहेत। माननीय आमदार श्री आशुतोष यांचे जे विजन आहे त्या कोपरगाव शहरातील तालुक्यातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यासाठी अनेक वर्षापासून त्यांची या ठिकाणी दर बुधवारी 4थ्या बुधवारी या ठिकाणी गाडी जात राहते, परंतु आज खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांची दखल घेऊन माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 2 बस रवाना होत आहे। निश्चितपणानं आमदार साहेबांचे कोपरगाव तालुक्यातील शहरातील सर्व दिव्यांग पालकांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो। या पुढील कालखंडामध्ये सुद्धा अशीच या ठिकाणी चालू राहतील असं या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीने ग्वाही देतो। कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधव यांना नगर सिव्हिल येथे सर्टिफिकेट काढण्यासाठी आज 2 बसचं आयोजन केलेलं आहे आणि आमदार साहेबांचं जे विजन आहे आज तुम्ही बघितलं, शाळेतील छोटी छोटी बालकं असेल, छोट्यापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांची काळजी घेणारा आमदार म्हणून या कोपरगाव तालुक्यात नव्हे तर नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आणि म्हणून विजन असलेला नेता या कोपरगाव तालुक्यामध्ये एकही जनता उपेक्षित न राहता छोट्या मोठ्यांची सर्वांची काळजी घेणारा नेता म्हणजेच लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे आहे। मग कोपरगाव शहरातील तालुक्यातील जनतेच्या विकासावर भर घालणारं नेतृत्व
म्हणजे आमदार आशुतोष दादा आहे. आजपर्यंत या दिव्यांगांची कुणी दखल घेतली नव्हती, परंतु गेले अनेक वर्षापासून आमदार आशुतोष दादा काळे यांनी या दिव्यांग बांधवांसाठी मोफत प्रवासाची सुविधा केलेली आहे. मग ते ग्रामीण भागातील असो, शहरातील असो, सर्वांना समान न्याय देण्याचं काम सन्माननीय लोकप्रिय आमदार आशुतोष दादा करत आहे. म्हणून मी या कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आमदार आशुतोष दादा काळे यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांची ही अविरत सेवा अखंडपणे चालत राहील अशा मी सर्वांना दादांच्या वतीनं शब्द देतो आणि दादांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.